स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयवाढ संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. बघा मित्रांनो, वयवाढ संदर्भात नितीन गडकरी साहेबांना फोन लावलेला आहे, म्हणजे उमेदवारांनी त्या संदर्भात सकारात्मक चर्चा झालेली आहे. तर बघा मित्रांनो, काय माहिती आहे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकॉनला प्रेस करून ऑर नॉट ते सिलेक्ट करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण. बघा बघा मित्रांनो, एक उमेदवाराने फोन लावलेला होता नितीन गडकरी साहेबांना की तुम्ही ज्या उमेदवारांची कोविड-19मध्ये वयोमर्यादा ओलांडलेली आहे तेव्हा त्यांना 1च वर्ष वयोमर्यादा वाढ देण्यात आली होती, पण या भरतीमध्ये त्यांना अजून एक संधी द्यावी, कमीत कमी एक संधी द्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मोठ्या प्रमाणावर आमदारांना, मंत्री साहेबांना त्यांना सर्वांना निवेदने पाठवत आहेत की तुम्ही वयवाढ संदर्भात सकारात्मक चर्चा करावी. बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक बातमी बघितली की एका सर्व्हर डाऊन झाल्यामुळे वयोमर्यादा संपलेली होती. त्या उमेदवाराचं वय बसल्या कारणाने त्यांनी आत्महत्या केली. ठीक आहे, तर मित्रांनो, शासनाला एक विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर वयवाढ संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार द्यावा, म्हणजे त्यांना पॉझिटिव्ह हे करा तुम्ही. बघा मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली आणि त्यांची शेवटची संधी आता पोलीस भरतीची आणि 17,000 प्लस वॅकन्सी आहेत. त्यामुळे त्यांना आता खूप मेहनत प्रॅक्टिस चालू आहे. पण 31 मार्चच्या नंतर ज्या उमेदवारांची जन्मतारीख, म्हणजे असं त्यांची डेट देण्यात आली मित्रांनो, तिथं त्यांचं जरी 31 मार्चनंतर वय बसत नसेल, 1 दिवसामुळे, कोणाचं 5 दिवसामुळे, कोण 2 दिवसामुळे, तर मित्रांनो त्यांना वयवाढ संदर्भात काही ना काही अपडेट द्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. बघा मित्रांनो, आता वयवाढमध्ये खूप चर्चा केली जात आहे, निवेदने देत आहेत. बघा मित्रांनो, याचा जो परिणाम आहे आता तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीवर 100% होणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे आणि शासनाने याबाबत काही निर्णय नाही घेतला तर 100% तुमचं ते लोकसभेचा निकाल असेल महाराष्ट्राचा, जेव्हा विधानसभेचा, तेव्हा मित्रांनो त्यांना समजेल की त्यांनी विद्यार्थ्यांसोबत काय केलं आहे. ठीक आहे, त्यामुळे लवकरात लवकर वयवाढ संदर्भात निर्णय घ्यावा अशी सर्वांची मागणी आहे आणि लवकरात लवकर तुम्ही माहिती कळवावी अशी विद्यार्थ्यांची पण मागणी आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, असेच म्हणून व्हिडिओनी लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.